आप देख रहे हैं भवानी टाइम्स। मित्रों, या मजुरांच्या आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी सुद्धा समर्थन देत आहेत। याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। या आंदोलनाला आपलं समर्थन जाहीर करण्याकरता, याला पाठिंबा देण्याकरिता। तर यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची काय भूमिका आहे याबद्दल आणि त्यांना या क्षेत्रात कामगाराव्यतिरिक्त सामान्य जनतेला कोणता त्रास होत आहे किंवा त्यांना काय मदत होत आहे याबद्दल आपण जाणून घेऊ। आधी आपला परिचय द्यावा। नमस्कार, मी नितेश शालिग्रामजी खोब्रागडे, अध्यक्ष शेतकरी शेतमजूर संघ। या अदानी कंपनीचा विरोधात नाही तर अदानी कंपनीला मागणी करत आहेत। ह्या ज्या कंत्राटी मजूर म्हणून जे काम करतात त्यांच्या 1 ते 19 मागण्या आहेत आणि त्या मागण्या त्यांच्या रितसर आहेत आणि ती अदानी 20/3/2025 पासून हे अनशनला बसलेले आहेत, पण यांच्या मागण्या पूर्ण होत नाही। कारण यांच्याकडे अदानी मध्ये आपले आयुष्यभर काम करणे बिचारे ते गोरगरिबाच्या घरातून येतात आणि आयुष्यभर त्यांचं काम करतात, पण त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या रीतसर त्यांना नियमानुसार त्यांना ग्रॅज्युएटी मिळालं पाहिजे, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, विम्याची सुविधा मिळाली पाहिजे। हे मागितलं तर ते देण्यास तयार नाही, म्हणून ते अनशन तयार केलं त्यांनी आणि त्या अनशनामध्ये ते आलेले आहेत। म्हणून एक आमची यांच्या अनशनला आमचं समर्थन आहे आणि अशी वेळ जर आली ह्या मजुरांना, ह्या कंपनीचा कंत्राटी मजुरांना निर्णय दिला नाही तर आम्ही सुद्धा यांच्या सोबत कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आणि आमच्या शेतकरी शेतमजूर संघटनेची ही निर्णय आहे आणि हे निर्णय आम्ही घेतलेला आहे। क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना काही अडचण आहे का? इथे क्षेत्रातल्या शेतकऱ्यांबद्दल आम्ही 42 दिवसाचा या 6 महिन्यापूर्वी अनशन केलेलं आहे। त्या अनशनामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या ज्या मागण्या 1 ते 32 आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करू। त्या अशा मागण्या होत्या की शेतमजूर आणि शेतकरी यांच्या मुलाला इच्छेप्रमाणे शिक्षण नर्सरी पासून तर त्याच्या आयुष्यामध्ये घेतणारा पूर्ण PhD करत पर्यंत त्यांना मोफत शिक्षण मिळावा मुलाला, अशी आमच्या मागण्या होते। त्यामध्ये शेतकऱ्याच्या धानाला रेट मिळावा, अदानीमध्ये शेती गेली त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यांना पूर्ण त्यांचा दाम द्यावं अदानीनं, अशा 1 ते 32 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची एक मागणी होती की शेतकऱ्याला हेल्थ इन्शुरन्स बनवून द्यावं हर कुटुंबाला, ते 10 लाखापर्यंत। शेतकऱ्याला बोनस मिळावं 25,000 त्यांनी जाहीर केलं। किरोड्यामध्ये 25,000 हेक्टरी आणि 20,000 दिलं। या सगळ्या मागण्या आहेत आणि मी काही दिवसानंतर त्या मागण्यांसाठी परत बसणार आहोत शेतकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं। तर अशाच पद्धतीनं आम्ही ह्या मागण्या, आणि हा माझा 7वा अनशन आहे, त्यामध्ये मी कुठेही अनशन कमजोर केलेलं नाही आणि त्यामध्ये कोणीचाही दडपणात येऊन मी अनशन केलेलं नाही आजपर्यंत। धन्यवाद भाऊ, तुम्ही महत्त्वाची माहिती दिली। यांनी वारंवार या क्षेत्राकरिता, शेतकऱ्यांकरिता, इथल्या जे शेती गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता हक्काची लढाई लढणारे